हे बघा शेतकऱ्याच्या कापूस आहे हो, आणि हे झाड आहेत हे काय राहिलेले, काही राहिलेलं सगळं नुसतं नाबूद झालेलं. मग या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्याचं भविष्य आहे, शेतकऱ्याच्या लेकराचं शिक्षण आहे, शेतकऱ्यालाही मन आहे, शेतकऱ्यालाही सगळंच खर्च झेपायचा आहे, किराणा आहे, लेकराचं शिक्षण आहे, अनेक गोष्टी आहेत. पण हे सगळं शेतकऱ्याचं आज हे म्हणजे पुढचं भविष्य सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे. हे जिथे दिसतंय ना तुम्हाला हे पाणी, हे सगळं भविष्य आज पाण्यामध्ये आहे. एवढे शेतकऱ्याचे हाल आहेत. म्हणून भगवंतालाही या शेतकऱ्याची माया कसं काय येणार हे एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित पडलेला आहे शेतकऱ्याच्या समोर. कारण एवढी अवस्था झालेली. हा पहा ऊस मुळासहित उपटून पडलेला आहे. ऊस मुळासहित उपटून पडलेला आहे. ऊसाची एवढी बेकार हाल येतं. ऊसाला कलरच राहिला नाही. ऊसाला कलरही राहिलेला नाही. कोणत्या जातीची व्हरायटी तर मिळत लागा नाही. तोडणारे तोडीत नाहीत, त्याला मशीनने द्यावं वाटोळं.